आपण लगेचच मुलाखतीकडे वळतोय. आपल्याकडे असलेल्या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, ते म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्रीपद, याचा पदभार, तर दुसरीकडे एका बाजूला असलेलं माहिती व तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षांचा अजेंडा आपला काय असायला हवा आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल, एक सांस्कृतिक ठेव अनेक कलाकारांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, ती जपण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय पावलं उचलणं आवश्यक आहे? सर्वात प्रथम तर माझा थोडा आवाज बसलाय, पण सर्वात प्रथम तर मी लोकशाहीला खूप शुभेच्छा देईन की आपण हा गडकिल्ल्यांचा विषय हा आपण आता आपल्या हातात घेतलेला आहे. त्याच्याबद्दल जर मी एव्ही सुद्धा पाहिली आणि त्यामुळे मी तुम्हाला या अभियानामध्ये सुयश लाभो असं चिंतितो. धन्यवाद. आणि यातनं राज्याचं खूप भलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्की. तर आता राहिला 2 जे विभाग माझ्याकडे आहेत, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य. माननीय मोदीजी नेहमी म्हणतात की आपल्याला विकास करायचा आहे, विकासाच्या दिशेने जायचं आहे. 2047 पर्यंत विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण आपल्याला विकास, विरासत और विकास दोन्ही घेऊन चालायचं आहे. मला असं वाटतं की माननीय मोदीजींनीच आणि माननीय देवेंद्रजींनीच मला या दोघांची जबाबदारी दिलेली आहे. हो. सांस्कृतिक कार्यात विरासत आहे, आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे, आणि विकास म्हणजे उद्याची भाषा आहे, ती ही माहिती तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीची आहे. या दोन्ही विभागामध्ये सर्वात प्रथम तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद पण करीन की केवळ जबाबदारी दिली एवढ्या पुरतं नाहीच, पण त्यांचं स्वतःच पूर्ण राज्य चालवताना या 2 खात्यांवर, विभागांवर त्यांचं स्वतःचं एक विजन आहे आणि ते विजन घेऊन आम्ही समोर येतो आहोत. त्यातले एक एक टप्पे गाठण्यासाठी पहिल्या 100 दिवसात काय करायचं आणि पुढच्या 5 वर्षात काय अचीव करायचं याचे माइलस्टोन्स, मैलाचे दगड आम्ही ठरवले आहेत. बरं. आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन हे त्या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण 5 वर्षाचं प्लॅन सांगितलं तर खूप वेळ जाईल, पण हे नक्की सांगतो जसं ज्याचा गड किल्ल्यांचा विषय आपण बघितला, गेल्या महिन्यामध्येच आम्ही शासन निर्णय केला. हो. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, वन विभाग असेल, पुरातत्व विभाग असेल, अन्य कुठल्या कृषी विभाग असेल, तर ते संबंधित त्या जागा मालक असलेल्या विभागाचे अधिकारी त्या जिल्ह्यातले आणि अशांची एक समिती बनवून हे सगळे संरक्षित, असंरक्षित, केंद्रशासित संरक्षित, राज्य स्मारक संरक्षित अशा सगळ्या किल्ल्यांना, 300 किल्ल्यांवर जी अनधिकृत बांधकाम आहेत ती 1 फेब्रुवारी ते 1 मे पर्यंत काढणे, जे याच्या सौंदर्यतेला बाधा पोचवत आहेत ती बांधकामं काढणं. पहिला निर्णय आम्ही हातातला केला. पुढच्या 5 वर्षामध्ये सगळे गड किल्ले आपले हे अनधिकृत, विरहित, त्याच्या सौंदर्याला बाधा करणाऱ्या गोष्टींच्या काढून आणि बरोबरीने पर्यटन विभाग, सांस्कृतिक विभाग, CSR, महावारसा आणि उद्योग विभाग असं मिळून मॉडेल जवळजवळ 100 किल्ले हे पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी पर्यटकांना, संशोधकांना, अभ्यासकांना अतिशय सुस्थितीत देण्याचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत. गड किल्ल्याबद्दलच मी एवढं सांगू शकतो. आता पॅरिसला आम्ही चाललो. वर्ल्ड हेरिटेज युनेस्को मध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारे म्हणजे आमच्या छत्रपतींचे 12 किल्ले हे आता वर्ल्ड हेरिटेज युनेस्को मध्ये गेले पाहिजेत. त्यासाठीचा सगळा गृहपाठ, माहिती, पुरावे, साक्षी, ऐतिहासिक रेफरन्स हे सगळे देऊन आता त्याच्या फायनल लेगला आम्ही चाललो आहोत. त्यात यश मिळावं अशी अपेक्षा आहे. खूप मोठी गोष्ट महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि आपल्या महाराजांच्या पराक्रमाला जगात पोहोचवण्यासाठीची गोष्ट त्या ठिकाणी होते आहे.
सांस्कृतिक धोरण आपलं झालंय. सांस्कृतिक धोरणाला अंमलबजावणी करणारी समिती झाली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच लोककला, लोकवाद्य, संगीत, नाट्य, मराठी सिनेमा, फिल्म सिटी या सगळ्या विषयातलं सर्वंकष धोरण हे आता अंमलबजावणीसाठी पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची कारवाई पुढे सुरू होणार आहे. क्या बात. मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की लोककला या जगल्या पाहिजेत. लोकवाद्य जी आता एका अर्थाने हळूहळू नष्ट लोप व्हायच्या पावत दिशेने चालली चालली आहेत, ती संरक्षित व्हावीत आणि लोककला शिकण्यासाठी सुद्धा नवोदित कलाकारांनी पुढे यावं म्हणून लोककलेसाठी शिष्यवृत्ती. आमची पु ल देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर 100 कोटी रुपये खर्च करून आता 28 तारखेला त्या ठिकाणी नाट्यगृहही आणि सिनेमागृहही दोन्हीची साऊंड सिस्टीम वेगळी आणि एकाच ठिकाणी या पद्धतीचं अद्यावत आपलं रवींद्र नाट्य आणि पु ल देशपांडे अकादमी आपण करतो आहोत. इथपासून नवीन फिल्म सिटी या सगळ्या सांस्कृतिक विभागातल्या थोडक्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडल्या. हो. बरोबरीने माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये आत्ताच एक कार्यक्रम जो घोषित केला तो म्हणजे आपल्याला आता सरकारी कार्यपद्धती ही त्या नेहमीच्या विचारसरणीत चालली तर नवनवीन प्रकार आणि उद्याची भाषा समजणार नाही म्हणून आम्ही हॅकॅथॉन 2025 गेल्या कॅबिनेटमध्ये घोषित केलं. मल्टीलिंग्विस्टिक म्हणजे बहुभाषिक पद्धतीने विशेषतः मराठीत आणि संस्कृत मध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कसा करता येईल जेणेकरून कुठल्याही भाषेत नागरिक त्यांचा प्रश्न मांडला तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सरकारी कामकाज त्याला समजून पटकन रिप्लाय करेल. एआयचा वापर शिक्षणामध्ये, एआयचा वापर आपल्या उद्योग धंद्यांच्या एका अर्थाने वाढीसाठी अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही त्या ठिकाणी एक चॅम्पियन स्पर्धा सुद्धा घोषित केली आहे. बरोबरीने आपल्याला माहिती आहे की आपलं राज्य हे पहिलं राज्य होतं जगात देशामध्ये की जे एआय युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एक्सलन्स हे घेऊन येत आहे. बरोबरीने सायबर सिक्युरिटी हा महत्वाचा विषय आहे. त्याला आपण 3 महिन्याचा वेळ देऊन टास्क फोर्स निर्माण केलाय. सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन करतो आहोत. बरोबरीने त्या ठिकाणी जगामधला व्यवसाय बॅकवर्डचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो बॅकसाइड व्यवसाय हा जीसीसी ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स ही भारतात व्हावीत, त्यातही ती महाराष्ट्रात व्हावीत यासाठी एक्सपर्टची कमिटी नेमली आहे. आणि बरोबरीने ड्रोन पॉलिसी अंतिम टप्प्यात आणून त्याचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रापासून कृषी क्षेत्रापर्यंत या सगळ्या विषयात माहिती तंत्रज्ञान विभाग अतिशय जलदगतीने काम करतोय. पुढची 5 वर्ष ही ट्रान्सफॉर्मेशनची आहे एवढं मी नागरिकांना नक्की सांगू शकतो. बरं, मात्र ज्यावेळेला माहिती आणि तंत्रज्ञानाचा विषय आपण उपस्थित केला, एआय ज्या वेळेला येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या वेळेला येईल त्याच्यामुळे नोकऱ्या धोक्यात येतील, अनेक जण बेरोजगार होतील, ही जी भीती सातत्यानं व्यक्त केली जाते ती दूर करण्याच्या दृष्टीनं आणि एआय तंत्रज्ञान कशा प्रकारे आपल्या सगळ्यांचं जीवनमान उंचवू शकतं यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याचा देखील भार आता या कार्यालयाच्या माध्यमातून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला वाटतं का आणि ते आव्हान कसं पेलणार आहात? प्रत्येक काम हे आव्हानच आहे. ज्या वेळेला कॅल्क्युलेटर आला त्यावेळेला लोकांना वाटलं की अरे आता कसं काय, कित्येक लोक घरी बसतील. ज्या वेळेला कॉम्प्युटर आला, संगणकाची भाषा आणि संगणकाची चर्चा सुरू झाल्यावर लोकांना वाटलं, भीती वाटली की आता नोकऱ्या जातील. ज्या वेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला वाटलं की अरे यातनं जर जग एवढं सोपं होणार असेल तर मग लोकांची गरज काय. मला असं वाटतं भीती आपल्या ठिकाणी बरोबर असली तरी नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धतीच्या आवश्यकता निर्माण करतं. त्या नवीन आवश्यकता पूर्ण करणारं मनुष्यबळ ज्या देशाकडे ज्या राज्याकडे आहे ते राज्य किंवा तो देश प्रगती करतो. खरंय. महाराष्ट्रामध्ये सायबर सिक्युरिटी, एआय पॉलिसी, जीसीसी आणताना आम्ही सायबर वॉरियर्स या राज्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा कार्यक्रम आहे. मग ती घरातली महिला पण असेल,
तो त्या ठिकाणी महाविद्यालयातला विद्यार्थी पण असेल, तो शेतकरी पण असेल, आणि या माध्यमातून सुद्धा 1,00,000 सायबर वॉरियर निर्माण करावे या कल्पनेतनं आम्ही कामाला लागलो आहोत. आणि त्यामुळे ही भीती बिलकुल बाळगण्याची गरज नाही. आजची भाषा जर AI आहे, क्वांटम आहे, ML आहे, तर त्या मशीन लर्निंग मधना नवीन व्यवसाय, नोकऱ्या या निर्माण करतील, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. बरं, महायुती सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला मंत्रालयातला जो सगळा कारभार आहे तो पेपरलेस करण्यासंदर्भामध्ये एक सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला गेलेला होता. त्याचं कितपत काम आतापर्यंत होत आलंय किंवा ते पूर्णच पेपरलेस 100 दिवसांचा जो आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्या 100 दिवसात येत्या करण्याच्या कामामध्ये कुठल्याही विभागातून कुठल्याही विभागाला फाईल, त्याच्यावरच्या मंजुऱ्या, त्या एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणं, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाणं, याला फाईल आता येत्या महिन्यांमध्ये ती कंपल्सरी होईल. जर ही फाईल नसेल तर त्या विभागाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची कारण त्या विभागातली ही गती नसणं हेच होईल. या फाईलवर किंवा पेपरलेस कारवाईमुळे पारदर्शकता वाढेल आणि विभागांचं मूल्यमापन, गुणांकन ज्या आधारावर करणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय, त्यामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, पेपरलेस आणि फॉर्मॅट. आणि बरोबरीने आपल्या सरकारच्या माध्यमातून आता जास्तीत जास्त सेवा आम्ही ऑनलाईन आणतो आहोत. आपलं राज्य, आपला प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरात देशातलं नंबर 1चं राज्य, आज कर्नाटक आपल्या पुढे आहे, हो, तर नंबर 1चं राज्य आपण करावं की ज्यामध्ये ऑनलाईन सुविधा, सेवा आपले सरकार किंवा आपली सेंटर्स जी आहेत, केंद्र जी आहेत, त्यातनं मिळावी. आणि म्हणून त्यातनं सुद्धा एक पेपरलेस आणि त्या पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे ऍप, त्या ऍपच्या माध्यमातूनच नागरिकांनी स्वतःची तक्रार, स्वतःची अपलोड केलेला अर्ज याचं ट्रॅकिंग त्यांना करता यावं, ही आपण कार्यपद्धती वर्षभरात पूर्ण करणार आहोत. बरं, अनेक वेळेला आधुनिकीकरण होत असताना आपण आपली संस्कृती विसरताना दिसतो किंवा तशी भीतीही व्यक्त केली जाते. मात्र संस्कृती आणि माहिती तंत्रज्ञान याचा मेळ आपण कसा घालणार? विरासत से विकास तक, मी मगाशी म्हटलं. आणि म्हणून जो इतिहास विसरला त्याला उद्याचा इतिहास नाही, आणि जो तंत्रज्ञानात अज्ञानी राहिला त्याला देशात ज्ञानात भर नाही. आणि म्हणून दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या सगळ्या विषयात गांभीर्याने लक्ष देत आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपल्या पुरातत्व जागा आहेत, ज्या पुरातन स्मारकं आहेत, राष्ट्रीय राज्य स्मारकं आहेत, त्यांच्या सुशोभीकरण, संरक्षणापासून सर्व कामांचा प्लॅन, बरोबरीने आपल्या लोककला, आपली नाट्य संस्कृती, आपली वाद्य संस्कृती, आपली मराठी सिनेमाचा आपला असलेला पूर्ण इकोसिस्टीम, या सगळ्यावर सुद्धा निर्णय घेण्याच्या बाबतीत जलद गतीने आपण काम करतो आहोत. आणि त्यातनं आपण विरासत पण सांभाळू आणि विकास पण करू. नक्कीच आपल्या पुढच्या या कार्यकाळासाठी लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे, एक जबाबदार माध्यम म्हणून. या दोन्ही ज्या महत्त्वाच्या विभागांचं कार्य असेल त्यामध्ये आम्ही देखील आपल्या सोबत आहोत. मात्र वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्यावर इतकी दिलखुलास चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. पुढची सूत्र मी आमच्या सहकारी लाघवी यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद सर. मी मंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं.